कोरेगावात मॉडर्न हायस्कूलमध्ये सन 1998-99 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात. गुरुजनांचा केला सन्मान. अनेक गोड कडू आठवणींना मिळाला उजाळा. आपण शिकलेल्या शाळेचे नाव जरी आपल्या पुढे निघाले तरी आपल्या डोळ्यांसमोर शाळेतील अनेक प्रसंग, गोड कडू आठवणी, केलेली धमाल मस्ती, शाळेत मिळालेली शिक्षा, एकत्रित खाल्लेला डबा, शैक्षणिक सहलीतील धमाल मजा आदी आठवणी जणू डोळ्यासमोर नाचू लागतात. याचीच प्रचिती कोरेगाव शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दी मॉडर्न इंग्लिश स्कूल हायस्कूल येथे सन 1998-99 बॅचच्या इयत्ता 10वी अ मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना आज आली. निमित्त होते ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. सुमारे 27 वर्षांनंतर इयत्ता 10वी अ मधील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग एकत्र जमले होते. प्रारंभी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी परमपूज्य बापूजी साळुंखे व श्री विवेकानंद यांच्या पुतळ्यास गुरुजन वर्ग व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित शिक्षकांचे पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्येची देवता देवी सरस्वती व शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष DM साळुंखे सर, प्रमुख पाहुणे NM जाधव सर, YM सुरंशी सर, MB देशमुख सर, सौ MD भोसले मॅडम, VD काळबागे सर, पाटील मॅडम, JS साळुंखे सर, हनुमंत निकम यांचा शाल, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमास सागर बल्लाळ, अभिजित घोरपडे, सिद्धार्थ बर्गे, प्रशांत बर्गे, संतोष बर्गे, नलिनी बर्गे, अर्चना पवार, सुहेल इनामदार, अमित ननावरे, शीला पवार, मीनाक्षी बेबले, माधवी खारगे, सचिन काकडे, आसिफ शेख, वैशाली कुर्ले, पुष्पा बेबले, सुप्रिया जाधव, योगेश चोरगे, डॉक्टर अभिजित घोरपडे, संतोष कुंभार, रविकांत बेबले, अविनाश कुंभार, सचिन खटावकर, अर्जुन भोसले, श्रीकांत घोरपडे, सचिन जगदाळे, मारुती भोसले, आनंदराव जगदाळे आदी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सागर बल्लाळ, प्रास्ताविक अभिजित घोरपडे यांनी तर आभार अर्चना पवार यांनी मानले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये कोणी सैन्य दलात, कोणी यशस्वी उद्योजक, कोणी प्रगतशील शेतकरी, कोणी सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी, कोणी खाजगी कंपनीत उच्च पदस्थ पदावर नोकरी करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व अत्यंत जुनी नावलौकिक असलेल्या गोरगरिबांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉडर्न हायस्कूलच्या विकासाकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. मनोगतात शाळेत अनुभवलेले अनेक अनुभव उपस्थितांना सांगताना हास्य कल्लोळ उडाला. तब्बल 27 वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी व गुरुजन वर्ग एकत्र आल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळत होता. स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाल्यानंतर सर्वांचे स्नेहभोजन प्रसिद्ध हॉटेल केशर एक्झिक्युटिव्ह येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर बल्लाळ, अभिजित घोरपडे, सिद्धार्थ बर्गे व नलिनी बर्गे यांनी विशेष परिश्रम घेतले. कृपया मी सर्वांनी विनंती करणार आहे, विद्यार्थ्यांनी कृपया स्थानापन्न व्हावे. आज माझे विद्यार्थी स्नेह मेळावा इयत्ता 10वी बॅच 98-99
तुकडी या वर्गाचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर शिक्षक वृंद आणि समोर उपस्थित असलेले आपल्या तुकडीतील सर्व विद्यार्थी मित्रबंधू या सर्वांचे प्रथमतः मी स्वागत करतो. देशमुख सर गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु शासन तस्मी गुरु नमः. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक DM साळुंखे सर, त्याचप्रमाणे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपले माजी शिक्षक श्री NM जाधव सर, त्याच पद्धतीने श्री वाई सूर्यवंशी सर, देशमुख सर, SD पाटील मॅडम, हनुमानदादा निकम, VD सर, त्याचप्रमाणे JS साळुंखे सर हे मान्यवर या ठिकाणी आपणास या कार्यक्रमासाठी लाभले. त्यांचे आपल्या वर्गाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी आपल्यासाठी फार मोठा अमूल्य वेळ खर्च करून ते या ठिकाणी राहिलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत. काळबागे सर, NM जाधव सर, साळुंखे सर, सूर्यवंशी सर, त्याचप्रमाणे देशमुख सर यांनी देखील उपस्थित राहावे त्यांना विनंती करतो. अतिथींच्या हस्ते या ठिकाणी सरस्वती देव व शिक्षक यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. झालेले आहे. त्याच्यानंतर आमचे मित्र आमचे सहकारी श्री अभिजित घोरपडे यांना विनंती करतो त्यांना टीचर आणि माझ्या जुन्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 28 वर्षानंतर आज पुन्हा एकदा आपण एकत्र आलो आहे. तेव्हा असेंब्ली उशिरा आल्यावर आलो हेच आपण मोठ्याचं एक लक्ष. सुरुवात प्रथमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष साळुंखे सर यांचा सत्कार करावा. कार्यरत असतोय. त्याचप्रमाणे आज मला असं सांगायचं वाटतं की आज अनेक वर्षानंतर आपण सगळे पुन्हा एकदा या शाळेच्या परिसरात स्नेह संमेलनाच्या माध्यमातून 27 वर्षानंतर एकत्र आलो आहोत. हा खरोखरच आनंदाचा व भावनिक क्षण आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती, त्याचप्रमाणे आज पौर्णिमा तसेच अधिक मास असा आजचा दिवस आहे आणि हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. काळ पुढे गेला, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वाटाने पुढे गेला, पण या ठिकाणी येतात. तुमचा विद्यार्थी आता हॉटेल केशरी एक्झिक्युटिव्ह म्हणून माझा व्यवसाय आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या छडीमुळं आज मला ही बॅच बघून भारी वाटते. कोण डॉक्टर आहे, कोण देश सेवा करते, कोणा स्वतःचा व्यवसाय आहे, कोण नोकरी करते. तुमच्या सगळ्यांच्या मारामुळे ह्याच्यामुळे सगळ्यांचा आज चांगला आहे. त्याचा मला अभिमान आहे की बॅच बघून मला खरंच चांगलं वाटतं, कारण सगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत आणि ही सगळ्यात तुमचंच क्रेडिट आहे. त्याचा मला अभिमान आहे. थँक्यू.
मी नलिनी सदाशिव बर्गे. आत्ताचं नाव तो नलिनी प्रशांत जाधव. माझे मिस्टर एक्समेन आर्मी रिटायर्ड आहे आणि आत्ता ते खडकीमध्ये चांगल्या पोस्टवरती आहे, डिफेन्सवर. मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा मास्टर्स करतोय, छोटी मुलगी आर्मी स्कूलला 10th आहे. तर मी छोटासा मनोगत व्यक्त करते. नमस्कार सर. नमस्कार सर्व मान्यवर गुरुजन, मित्रमैत्रिणी आणि आपल्या 10वीच्या बॅचच्या सर्व सदस्यांना. आजचा हा क्षण खरंच खूप खास आणि भावनिक आहे. तब्बल 27 वर्षांनी आपण सगळे पुन्हा एकत्र आलो. वेळ किती वेगाने पुढे गेली हे आज इथे उभं राहून जाणवत आहे. कधी काही शाळेच्या वर्गात एकत्र बसणारे आपण, होमवर्क न केल्यावर शिक्षक मिळणारे आपण, मधल्या सुट्टीत डबा शेअर करणारे आपण आणि परीक्षा आधी अभ्यास झाला का हा असं विचारणारे आपण. आज प्रत्येकजण आयुष्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असला तरी मन मात्र अजूनही त्या शाळेच्या दिवसातच रमून जातं. या 27 वर्षात प्रत्येकाने आयुष्यात खूप काही मिळवलं, काही संघर्ष पाहिले, काही स्वप्न पूर्ण केले. पण आज इथे भेटल्यावर जाणवतं की खरी संपत्ती म्हणजे हे मैत्री, हे नातं आणि या आठवणी आहेत. आपल्या शिक्षकांनी दिलेले संस्कार, मित्रांसोबत. कार्यक्रमाला काल माझी परिस्थिती नव्हती आज, पण तुम्ही वडिलांनी 2-3दा फोन केले आणि परत सरांचा फोन आला की मी तुम्हाला घेऊन जाते. मी आज सेवानिवृत्त होते. कारड्याला मुख्यालय मनमाना इंजिनिअरिंग ते परमपूज्य डॉक्टर बापू साळुंखे आणि संस्थानात निबंधन करतो. आम्ही कुठं बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या. आम्ही 4 ठिकाणी नोकऱ्या केल्या, पण कोरेगावसारखे ओळख कुठंच नाही. बागेसरांनी मी एका तालुक्यात काम करतो मुख्याध्यापक, आणि आम्ही ज्या वेळेला एखाद्या वेळेला पहिलं नाव नक्की कोरेगाव. कारण कोरेगावमधली मुलं आणि ह्या आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आईवडिलांनंतर स्थान मिळतं ते शिक्षकांना. ज्यावेळेला नोकरी नवीन लागलो आणि तुमची काही ज्यावेळेला 10वीला होते त्यावेळेला एक सहल गेली होती. 2-3 गाड्या होत्या सहलीच्या, आणि त्या सहलीच्या गाड्या होत्या आणि एक नवरा-बायको दोघं मुलीला घेऊन आले होते. मुलगी 7वीला होती आणि गाडीत कुठं मुलगी बसते, कुठं जागा आहे त्याच्यावर कोण बसते, खिडकीतनं बघायला चाललं होते. आणि गाडीत मी मुलं बसलो होतो आणि बाहेरनं आवाज एक आला मला की या मुलीचे वडील बायकोला सांगत होते की या गाडीत साळुंखे सर आहेत आणि आता चलतो. जबाबदारी म्हणजे काय की त्यावेळेला जबाबदारी घेऊन मला काय की मुलांची काळजी घ्यायची. आणि आम्ही कुठं आमच्या मुलांच्या बरोबर वेगळ्या ठिकाणी काय खरेदीला कशाला करतो. त्या कधी एकतरी विद्यार्थी मला पुढे वाचवतो. कॉम्प्युटर घ्यायला जाऊ दे, एखाद्या ठिकाणी कुठं खरेदीला, कुठं रेल्वे स्टेशनवर जाऊ दे, आपली मुलं भेटतात आणि पटकन जवळ येतात. हे प्रेम कोरेगावमध्ये आम्हाला खूप मिळालं. हे बऱ्याच ठिकाणचे विद्यार्थी घडवून आम्ही ठेवले, पण कोरेगावसारखी ओळख नाही. एका मुलाला किती वाढी येते बर्गे सुलतानवाडीचा एक मुलगा आजारी होता, 20ला तिथे होता आणि तापानं आजारीचा 2 दिवस आला नाही म्हणून मी त्याच्या घरी गेलो. बिस्किटचा पुढे घेऊन गेलो, 3 रुपये पुढा मिळतो. पण त्या पुढे घेऊन गेलो तो 8 दिवसांनी तो त्या मुलाजवळ घरी घेऊन आला केला की सर माझ्या शेतामध्ये पिकलं. किती प्रेम आहे माणसाचं, आणि हे प्रेम कधी विसरणार नाही. तर काळबागे सर त्यावेळेची 3 त्रिमूर्ती, आता हे सगळे श्रेष्ठ आहेत, वेगळे अवघड विशेष. पण हे तिघं जी होती काळभोर सर आता मिळतात, काळबागे सर हे सर अजून मी प्रत्येक शाळेमध्ये गेलो ना की त्यांची होतो की त्या शाळा कशी होती. लावला त्यांना स्मरून आणि माझे सरकारी मित्र आणि मी माझ्या मित्राच्या प्रमाणे वयोवृद्धच्या वाटचाल करणारे माझे विद्यार्थी यांना मी म्हणून काय करतो म्हणून शब्द माझे सांगतो. कोरेगावमध्ये मी आहे. कोरेगाव कोणतंही गाव लांब नाही. सहज म्हणलं तर मी कोरेगावला येतो आणि जातो. बऱ्याच वेळा माझे विद्यार्थी भेटतात मला. मी चिमणगावला 18 वर्ष काढली, इथं 10 वर्ष काढली, 28 वर्ष माझी इथं शिकली. त्यामुळे विद्यार्थी भेटतात. काय सर म्हणले की लक्षात येतं की हा विद्यार्थी आपला आहे. पण बऱ्याच वेळा असं वाटतं
मला बघितल्यानंतर बरेच आता विद्यार्थी जरा मोठ्याने बोलतात किंवा त्याच्या मनातलं मनोगत व्यक्त करतात. सर लई मारलं कुठला विद्यार्थी भेटला, कोरेगावातला विद्यार्थी भेटला, तुम्ही माझा भेटला तरी फक्त पहिल्यांदा एकच सर हे मारलं. पण यामध्ये त्या मारण्यामध्ये जे आदरयुक्त भीती होती त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपली नीतिमत्ता न सोडता बरेचसे विद्यार्थी मानव म्हणून आता जगतात, माणूस म्हणून जगतात. हे सर्वात आमचं अभिप्रेत जे होतं आमच्या शिक्षणामध्ये ते आम्हाला बऱ्याच वेळा असं असतं की मला एक सांगा तुम्ही विद्यार्थ्याला वाटतं की सर आम्हाला ओळखतं. आता मी थोडं पुढं पाठीमागला तुम्ही 10वीमध्ये असताना तुमचे ड्रेस घालून तुमच्या मुलांना दाखवा, बाकीचे आमचे लावून तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा. मग मुलांनी जर तुम्हाला ओळखलं तर मग आम्ही सांगू त्यावेळेला आम्ही कबूल करतो की आम्ही केली. परंतु तुमचे इतके बदल झालेत का नाही, कुठं तरी चेहरे थोडेसे लक्षात आता आमच्या गावच्या जगता नेहमी आमच्या असतात त्यामुळे ते बरोबर लक्षात येतात. पण तुम्ही जवळजवळ 27-28 वर्षांना असं ओळखलं आमच्यात बदल थोडासा होता, पण तुमच्यात खूप बदल झाले असतात. वैचारिक मानसिक सगळे बदल झाले असतात आणि त्यामुळे काय होतं ओळखणं जमत नाही आम्हाला. तरीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवता, तुम्ही थोडं तरी हसला तर लक्षात आपला हा विद्यार्थी आहे इथं समान. दुसरं आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही जे आम्हाला वाहून घेतलं आहे तसं एकच आमच्याकडे मिळतं, आम्हाला पगार मिळतो त्याचा काय विषय नाही, पगार हे सर्व जुळून घेतात. परंतु आमच्या फील्डमध्ये जे आम्हाला समाधान मिळतं ते फार वेगळ्या लक्षात. ज्यावेळेला एखादा विद्यार्थी येतो आणि म्हणतो सर मी अमुक झालो, सर माझं कुटुंब मी व्यवस्थित सांभाळतो, ह्याच्यापेक्षा दुसरा पुरावा मान नका आणि ह्याच्यापेक्षा आमची दुसरी इच्छा अजिबात नसते. फक्त तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळावं एवढीच इच्छा असते. सहज विषय नाही हा म्हणून सांगतो, मी पुण्यावरून आलो होतो, गाडी माझ्याकडे नव्हती, मी थांबलो होतो बॉम्बे रेस्टॉरंट. म्हणलं गाडी आपल्याला नाही जायचं कसं, एसटीचा प्रवास आणि एक विचार त्यावेळेस झाला आणि खूप कंटाळलो होतो. पुण्यावरून आलो होतो आणि इतका कंटाळलो होतो काय बोलायला होतो आणि विचार करत थांबलो होतो. पाठीमागा हाताचा ठेवला होता, तेवढ्यात एक पाठीमागा हात एखादा माझा वडला. सर नमस्कार. मला म्हणजे ती वाळवंटातलं वयशच वाटतं. बरं झालं म्हणजे सर म्हणते म्हणजे चांगला कोरेगावात असणार आपलं त्याच्याबरोबर जा. आत्ताच अंदाजे 1 महिन्यापूर्वी संस्थेच्या सांभाळणार आमच्या शुभाली गावडे मॅडम अल्पशा आजार निधन झालं. शुभाली यांच्या स्मृतीस मनपूर्वक वंदन श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीनं. या मंचकावर बसलेली आमच्या पाटील मॅडम, भोसले मॅडम मला कधी भेटली असतात सातारमध्ये करायमध्ये. मॅडम तुम्हाला ओळखलंच नसतं. आमचे मार्गदर्शक वायम सूर्यवंशी सर, आमचे मित्रच आम्ही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वाटून झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ एक आईस्क्रीम दोघात केलं, एक चहा दोघात केलं, असे जयंत सर आमचे सगळ्यात म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू असं म्हटलं जायचं. म्हणजे जिथं NM जाधव सर असतील तिथं काळबागे सर कुठेतरी असणार, मी जिथं असेल तिथं NM जाधव सर असणार. असे आमचे वरिष्ठ, पण त्यांनी आम्हाला कधीही म्हणजे त्याची जाणीव होऊन दिली. मला नेहमी अगदी जवळ 5-6 भाऊ आहेत NM जाधव सरांना, 6 पण कदाचित मी त्यांचा शेवटचा भाऊ होतो. एवढं प्रेम करायला दिलं. आठवड्यातून 1 दिवस घरी नक्की जेवायला असायचं. म्हणजे अनेक अडचणीत अनेक ठिकाणी आम्ही फिरलो, सहन केलं दोघांनी, असे NM जाधव सर. त्याचप्रमाणे या शाळेचा आत्मा, सेवक हा आत्मा असतो. आमचे हनुमंत अण्णा निकम
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र साळुंके सर, तुम्हा सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्व विद्यार्थी आहातच, विद्यार्थ्यांनी तुम्हालाही मी नमस्कार करतो. नमस्कार हा शब्द कम्युनिकेशनचा साधन आहे म्हणून नमस्कार. लग्नाला बोलवलं असं आशीर्वाद दिला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा मी आल्यापासून फोटो घेतो म्हणजे निश्चित यातल्या कुणाचा तर मुलगा नातेवाईक असावा आणि मला काय माहीत नाही कोण बघा. अरे कोण? दीपक मयुरेश दीपक बर्वे. याची जाणीव ठेवून अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या आपल्या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असणारे प्रथमतः आपल्या संस्थेचे संस्थापक साळुंके संस्थापक सुशीलदेव साळुंके याला विनंती अभिवादन करतो. आपल्या समोर असणारे जे भजन आहेत त्यामध्ये सापडचे प्राचार्य कालवाने सर आहेत, कालवाचे प्राचार्य साळुंके सर आहेत. आमचे मार्गदर्शक तुम्ही ज्याला तुम्ही विद्यार्थी आल्यानंतर पर्यवेक्षक असणारे सूर्यवंशी सर या दोन्ही मॅडम मी आल्यानंतर या ठिकाणी कामकाज करत होते. म्हणजे मलाही प्रशिक्षण आहेत. आता सेवानिवृत्त झालेले जाधव सर सुद्धा त्या पद्धतीनं सेवानिवृत्त झाले, तेही आम्हाला मार्गदर्शक आहेत. तसेच शिपाई आणि या ठिकाणी उपस्थित असणारे 99 या वर्षी दर्गेला असणारे विद्यार्थी म्हणजे आपल्या मॉडर्न समाजाच्या माध्यमातून. तर मगापासून आल्यापासून आपण बघतोय तुमचा परिचय आहे, थोडीशी तुम्हाला ओळख होते. उशिरा का व्हायला होते पण मला कारण त्यावेळेला मी नव्हतो आणि तुमचा अनुभव गुरुजनांनी अनेक आठवणी तुमच्या बाबतीत सांगितल्या. आपणही त्या काळामध्ये कशा पद्धतीनं शिकत होता त्याही आठवणी सांगितल्या. जे जी चळवळ शिक्षकांची असते, आम्ही आता गेले 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत असताना साळुंके सराचं सेवानिवृत्त आजचा शेवटचा दिवस आहे. आणखी 2-3 महिन्यांनी मीही सेवानिवृत्त होणार आहे. तर हे सगळं आम्ही करत असताना एकच गोष्ट असते की जसं आपण घडलेलं आहे तसं आपले विद्यार्थीसुद्धा घडलेले, जे आम्ही बी घडलो आणि तुम्हीही घडा. तशा पद्धतीनं तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जसं तुम्ही घडलेलं आहात. निश्चित आपल्या सर्वांच्याकडून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपले हे विद्यार्थी जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले पाहिजे होतात. आणि तोच आनंद या ठिकाणी आमच्या गुरुदेव बंधू भगिनींना झाल्याची वेळ आहे. जसं सरांनी सांगितलं की शिक्षकाचं सगळ्यात मोठं यश त्याचा मुलगा मोठा झाला त्याला मोठा पगार मिळाला की नाही. ज्या वेळेला त्याच्या विद्यार्थ्याला चांगले मार्क पडतात, त्याचा विद्यार्थी कुठेतरी चांगल्या ठिकाणी यशस्वी झालेला असतो, त्यावेळेला खरा आनंद जो आहे आमच्या गुरुजनांना तो होत असतो. या कार्यक्रमाचं संयोजन करण्यासाठी बल्लाळ सर आमचे पालक आहेत, त्यामुळं तुम्ही सगळे सागर करते. गेल्या अनेक वर्ष मी 3 वर्ष झाले या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करतोय. त्याच्या अगोदर 14 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केले. मी 2007ला त्याला ही सगळी मंडळी तिकडची आहे ही सगळी माझ्याबरोबर काम करतात. काबागे सर त्याला गेलो दुसरीसोबत आणि 7 नंतर 21पर्यंत मी या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलं आणि 21ला मला प्रमोशन वाई तालुक्यामध्ये ओझरडे या ठिकाणी मिळालं आणि पुन्हा लगेच 1-3 वर्षामध्ये मॉडर्न ज्याला झालं त्याला मला पुन्हा या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. बल्लाळ सर या ठिकाणी किंवा सगळे भारत बंधू संस्थेचे सगळे पदाधिकारी हे सगळे यांनी सगळं पाहिलं की ज्या ठिकाणी ओझरडे या ठिकाणी काम केलं याचा अर्थ एक जी तळमळ असते. आता आपण अनेक विषय घेतले